जगातील मानवाधिकार संघटना आहेत त्यांना हे सांगू इच्छितो की हिंदू धर्मावर होणारे अत्याचार हे लवकरात लवकर थांबवावेत व त्याच्या विरोध बांगलादेशावर लवकरात लवकर काही निर्बंध लादले पाहिजेत जेणेकरून हिंदू धर्मावरील होणारे अत्याचार हे थांबावे एवढीच या ठिकाणी बांगलादेशामध्ये हिंदू धर्मियांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ आज मानव अधिकार दिनाच्या निमित्तानं कंधार शहरामध्ये सकल हिंदू समाज व व्यापाऱ्यांच्या वतीने कंधार तहसीलवर हिंदू न्याय मोर्चा धडकला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज व व्यापारी सहभागी झाले होते। चला तर मग जाणूयात समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून। चला चला हिंदू धर्मवासी आहे यांच्यातर्फे बांगलादेशामध्ये हिंदू धर्मावरील हिंदू धर्मातील बांधवांवर संतांवर व माता भगिनींवर जो अत्याचार होत आहे त्या अत्याचाराच्या विरोधात कंधार येथील सकल हिंदू समाजातर्फे त्याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे व आज मानव अधिकार दिनानिमित्त सर्व जगातील मानवाधिकार संघटना आहेत त्यांना हे सांगू इच्छितो की हिंदू धर्मावर होणारे अत्याचार हे लवकरात लवकर थांबवावेत व त्याच्या विरोध बांगलादेशावर लवकरात लवकर काही निर्बंध लादले पाहिजेत जेणेकरून हिंदू धर्मावरील होणारे अत्याचार हे थांबावे एवढीच या ठिकाणी सकल हिंदू धर्मातर्फे मी विनंती करतो। हिंदूंवर आण्विक अत्याचार होत आहे, मंदिरं तोडले जाते, साधू संतांची हत्या केली जात आहे, त्यांना जेलमध्ये टाकले जात आहे। या संबंधित मानवाधिकार संघटना कुठलीही वाच्यता करत नाही। आज 10 डिसेंबर आहे, जागतिक मानवाधिकार दिवस आहे। त्या निमित्तानं त्यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी कंधारमधील सकल हिंदू समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला व त्या मानवाधिकार संघटनेला जागृत करण्यासाठी व बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार थांबवण्यासाठी साधू संत महंत व सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज निषेध मोर्चा काढून माननीय तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। यानंतर ज्या वेळेस जगभरातील कुठल्या हिंदू बांधवांवर अत्याचार होतील, अन्याय होईल, त्यासाठी भारतातील संबंध हिंदू समाज निश्चितच उभा राहील। त्या बांगलादेशातील आपल्या हिंदू बांधवावर जो अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे, त्याचा विरोध म्हणून, त्याचा निषेध म्हणून सर्व पक्षाच्या वतीनं, सर्व हिंदू समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी हा मोर्चा करण्यात आला होता। मला वाटतं आपल्याला आता खऱ्या अर्थानं अशी गरज आहे, ज्याप्रमाणे एखादा इस्रायलमधला जर माणूस मारला गेला तर त्या ठिकाणी 10 मारतो, त्या पद्धतीनं आता बांगलादेशात एक जरी हिंदू मारला गेला तर त्या ठिकाणी आपल्या वतीनं त्या ठिकाणी असं आक्रमण झालं पाहिजे। याशिवाय ही शांत होणार नाही, कारण ही अवलाद आपलीच आहे आणि आपलीच अवलाद आपल्याला उलटत असेल तर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना धडा शिकवण्याचं काम आपल्या या ठिकाणी करावं लागणार आहे। आणि आपली मागणी फक्त बांगलादेशातील हिंदू या ठिकाणी वाचावा ही नाही, तर अखंड भारत या ठिकाणी एकत्र आला पाहिजे आणि पुन्हा एकदा या जगात अखंड भारताचं स्वराज्य या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे ही भावना घेऊन आपण या ठिकाणी काम करणं आपल्याला गरजेचं आहे। एवढंच या पद्धतीने सांगतो आणि बांगलादेशच्या घटनेसाठी जाहीर निषेध केला।